मीराने साडी शोधली, तिला सापडली आणि तिने होणाऱ्या नवरदेवाच्या हातात दिली. पण मीरा तर होणारी सून नाहीये. मग आता मीरा सून होणार या घरची? गप्प बस हरी, उगाच काही काय बोलतोय. सगळे शांत का झालेत? विधी पूर्ण झालाय आणि तो मायाने केलाय. मीराने अथर्वच्या हातात साडी दिली खरी, पण त्याआधीच माया साडी सापडली असं म्हणाली. त्यामुळे ही साडी मायानेच शोधली. हो वहिनी, बरोबर आहे वहिनी. माया माया जिंकलीस तू. विधी पूर्ण झाला, जिंकलीस. आता उद्या मायाच्या हातून या साडीची पूजा करू. फायनली साडीचा विधी पूर्ण झाला. पण ती मीरा किती युजलेस आहे. मूर्ख. साडी सापडली आहे तर माझ्या हातात द्यायची ना, अथर्वच्या हातात कशाला दिली? तेच तर ना, मला तर वाटलं झालं आता तुझं आणि अथर्वचं लग्न मोडलं. पण नशीब वहिनी लगेच म्हणाल्या, ही साडी मीराने जरी अथर्वच्या हातात दिलेली असली तरी ती मायाने शोधली. तुम्ही नीट लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती आत्या. ए काय आहे तुझं? काहीतरीच काय बोलतेस? मी उलट मदत केली तुला साडी शोधायला. खूप छान मदत केली तुम्ही. साडीवर लक्ष ठेवता आलं नाही तुम्हाला. बरं, मी साडी शोधण्याचं नाटक केलं, त्यात वेळ वाया गेला. एक मिनिट, ते सगळं जाऊ दे. मुळात मला प्रश्न हा पडलाय की ही साडी तिथून गायब झाली कशी? आत्या प्लीज जाऊ द्या हा विषय. जी वाट लागायची होती ती लागून झाली आता. नाही 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 नाही, काही वाट लागलेली नाहीये. झालं गेलं, गंगेला मिळालं, विसरून जाते सगळं आता. अगं साडी आली ना आता आपल्या हातात. आता फक्त एकच काळजी घ्यायची आहे. उद्या साडीची पूजा आहे, त्याच्यामुळे त्या साडीवर डाग पडू देऊ नकोस कुठलाही, कळलं? माहित आहे मला. हा बरं, साडी शोधून दमली असशील ना तू? नाही ठीक आहे. नाही नाही, मी दमले ना, पण मला झोपायला जायचंय. झोप तू पण आता. गुड नाईट. गुड नाईट. आता ही साडी उद्या सतत माझ्या डोळ्यासमोर राहील. काहीच होऊ देणार नाही मीला. मीरा, आज सुनीताताई नाहीये, त्यामुळे सगळं काम तुलाच करायचंय. भाजी बनवायची आहे, भात पोळ्या. चला लवकर कामाला लागूयात. मीरा, काळजी करू नको, मी आहे ना. तुम्ही कोण? मीरा, मी तुला सांगायचं विसरले, सुनीता नाही आज, त्यामुळे ह्या पोळ्या लाटायला आल्या. यांचं नाव अप्सरा. त्यांना जी काही मदत लागेल ती कर, आणि तुम्हालाही काही लागलं तर तिला सांगा. चालेल.
तुम्हाला माझं नाव कसं माहित? अगं सुनीता म्हणाली की तिची साधी भोळी मुलगी असेल ना ती मीरा. बरं, मी तुम्हाला सगळं सामान काढून देते. तोपर्यंत तुम्ही हात धुवून घ्या. तिथे नॅपकिन पण आहे. हा, चालेल. होईल होईल वेळ आहे. ताई, वेळ आहे तसा. आपण दोघी मिळून केलं तर होईल लगेच. हा, अगं म्हणजे शाळेला वेळ आहे. शाळा? अच्छा, तुम्ही शाळेत शिकवता का? नाही शिकवत नाही शिकते. हात तुझा खेळ या वयात तुम्ही शिकताय? तुझे तुझा रे साथी. मग ह्या पोळ्या वगैरे? अगं पोळ्या मी करते संसार चालवायला आणि शाळा शिकते स्वतःच्या पायांवर उभं राहायला. टाक काळावर अशी कोणती शाळा आहे तुमची? रात्रशाळा. रात्रशाळेत शिकते मी. दिवसा काम करायचं आणि रात्री शिकायचं. वा, अप्सराताई, अहो तुमच्यासारखी ना पहिल्यांदाच भेटली आहे मला. भारी आहे. ताई, तुमचा रिझल्ट आला ना की मला पण सांगा. हा, हो नक्की सांगेन. काय ग तू नाही शिकत? शिकले ना मी. म्हणजे गावी होते तोपर्यंत शिकले. मग आता थांबायचं नाही. शहरात आली आहेस तू, इथे पण रात्रशाळा असतात. अगं आपण काम करून शिकू शकतो. मी बघ तेच करते ना. मीरा, मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे म्हणतात ते काही खोटं नाहीये. आपल्याला खरंच स्वतःची, कुटुंबाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे. आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो आणि कुठलंही संकट आलं तर आपण झेप घेऊन त्या संकटावर मात करू शकतो. पोळ्या करायच्या आहेत ना? हा हा, करायच्या ना. पोळ्या पण करायच्या आणि शाळाही शिकायची. बायको, कसं वाटतंय कुर्ता? चांगलं दिसतोय. तुम्ही काय एवढं नटलात? तुम्ही चढणार आहात बोल्यावर? तसं नाही ग, मी कसं आहे ना, अंबिका गेल्यानंतर पहिल्यांदाच होतंय ना घरामध्ये मंगल कार्य. मग त्यामुळे तसं तयार व्हायला पाहिजे ना. बरोबर बोलतोय तो. आपण सगळ्यांनी मिळून हे आनंदाने कार्य पार पाडायचे. त्यामुळेच आपल्या घरात आनंद आणि सुख येणार आहे, हो ना? दादासाहेब, मानाच्या साडीची पूजेची सुरुवात करायची का? तयारी सगळी झालेली आहे. हो करूया. बरं, भावी वरवधूंना बोलवून घ्या. अथर्व, होय, रेडी आहे मी. आलोच. मी रेडी आहे. गुरुजी, नमस्कार करतो. या, बसा. माया कुठे आहे? मी घेऊन येते तिला. आले. आई, अनन्या कधी येणार आहे? तिला कॉल लावला मी, पण माझं बोलणं नाही झालं तिच्याशी. ती म्हणाली की ते 1-2 दिवसात येईल. माझा फोन झालाय तिच्याशी. ओके. ही बघ आली माया. गुरुजी, ही मानाची साडी. आता
साखरपुडा होईपर्यंत ह्या साडीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. हे घे. ही साडी आता तुझी जबाबदारी आहे. मानाची साडी आहे बरं का. त्यावर कसलाही डाग पडू देऊ नकोस, नाही तर लग्नात विघ्न येऊ शकतात. पण मला खात्री आहे की माझी होणारी सून ही साडी जीवापाड जपेल. हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी जपेन या साडीला. नमस्कार करते. सुखी राहा. सुखी राहा. चल. माय गॉड अंबिका, सॉरी सॉरी सॉरी. आय एम सो हॅपी फॉर यू. फायनली तुझं आणि अथर्वचं लग्न होत आहे. आय एम लिटरली ऑन क्लाउड नाईन. हो हो. कुठे? कुठे म्हणजे बाहेर चाललोय. हिच्याशी बोलतोय. मी जे बोलते तेच तिला बोलायचंय असं समज. असं का? नॉट अलाउड. जिला प्रश्न केले तिनेच उत्तर द्यावं. हॅलो, आईने तुला सगळे विधी सांगितले असतील, पण एक खूप महत्वाचा विधी राहून गेला आणि तो साडीपेक्षाही जास्त महत्वाचा विधी आहे. म्हणजे रामपुरे घराण्याच्या होणाऱ्या सुनेला साखरपुड्याच्या आधी तो विधी करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला विधी? नाही, आईंनी असं मला काही सांगितलं नाहीये. कवाई विसरली असेल. बिग डील. मी सांगतो ना. सो त्या विधीचं नाव आहे टोल विधी. नाही नाही नाही, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. खूप इझी आहे, खूप सोपं आहे. तुला फक्त एवढंच करायचंय की तुला मला म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला एक किस करायचंय इथे. अथर्व, काय बोलताय? लग्नाआधीच किस? ना 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 किस. तू नावात अडकू नकोस. किस नको, आपण त्याला टोल म्हणूयात ना. टोल भरायचा तुला. एक मिनिट, मी आहे इकडे अजून गाईस. मग जा ना. माया, तू कुठे जाणार नाहीयेस आणि मी पण काही टोल वगैरे देणार नाहीये. मला जाऊ दे. हे, असं कसं? टोल भरायचं नाही तुला? ओके, मग हे बघ, माहितीये काय? काजळ. हा डाग जर या साडीला लागला तर काय होणार आहे माहितीये ना? आपला साखरपुडा कॅन्सल होईल. कॅन्सल. चालेल का तुला? नाही. आणि अथर्व, प्लीज असं काही करू नका प्लीज. आईनी ही साडी मला जपून ठेवायला सांगितली आहे. तुमचा हात लांब ठेवा आधी. ठीक आहे ना मग. ठीक आहे ना, टोल भर, किस दे आणि जा. चल दे किस. किस नको, दुसरं काही असेल तर सांगा. कमा या अंबिका, मग काय करायचं? हा ठीक आहे, मला ना एक घट्ट मिठी हवी आणि याहून जास्त नेगोशिएट करणार नाही. मला एक मिठी हवी. मला एक घट्ट मिठी हवी. हो, मला मिठी हवी एक आत्ताच्या आता. हा हा ठीक आहे. होकार देतेस? वाह, येत. एक मिनिट. तुमच्या त्या मिठी प्रकरणात साडी खराब होईल. अंबिका, तुम्हाला साडी दे, मी बाहेर जाईल. लवकरच. बाय बाय. तू खुश आहेस ना? खूप विचार केला होता तेव्हा खूप जास्त मिळाले. मी खुश नाहीये. का? काय सगळे विधी फॉर्मॅलिटीज वगैरे? मी ऑलरेडी तुला मनापासून माझी बायको मानलंय. का करतोय आपण हे सगळे फॉर्मॅलिटीज? मला अजून नाही थांबायचंय. अथर्व, पण हे सगळं आपल्या चांगल्यासाठीच चाललंय ना. आणि तसे काही दिवसांचाच प्रश्न आहे फक्त.
लागला ना माझ्या कपड्याला. आता मी खाली गेले, कोणी बघितलं तर काय म्हणेल मला. हो, त्यात काय, असं सांग ना की दृष्टी लागू नये म्हणून तीट लावलाय. सिंपल. असं हो, कपड्यांना. मग काय. अच्छा, मग हे काय केलंस तू? तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून. असं. अथर्व ऐका, हे नका करू हे सगळं प्लीज. ही माया आहे ना, ही तुमची बायको होईल, पण आपल्या वेदाची आई कधीच होऊ शकणार नाही. हो अथर्व ऐका माझं एकदा प्लीज. आई आई ऐका ना, तुम्ही या मायावर आपल्या घराची जबाबदारी सोपवताय, पण ही माझ्या वेदाला मारण्याचा प्रयत्न करते. अहो आई, बायको अथर्वला माया आवडली वाटतं. सोन्याहून पिवळं. अथर्व, आता तुला काय हसायचंय ते हसून घे. नंतर मी तुला रडवणारच, बाय हुक और बाय क्रूक. पाहिलं का? पाहतोय ना, हे सगळं तुझ्या तपश्चर्याचं फळ आहे मंजिरी. दादासाहेब, आज अथर्व सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटतंय की त्यांनी मागचं सगळं विसरून पुढे जायचा निर्णय घेतलेला आहे. केशव, यात तुमचा महत्वाचा वाटा आहे. तुम्ही वेळोवेळी त्याला समजावत आलात ना, म्हणून. दादासाहेब, अहो मी फक्त माझं कर्तव्य केलं. पडी तू बघतोयस आत काय चालू आहे? साडीची पूजा विधी चालू आहे रे. मी काय करू, मला काहीच सुचत नाहीये बडी. बडी, तू बॉल बघितलास? तू चिखलाने माखलाय. तो बॉल जर साडीवर पडला तर साडी खराब होईल, म्हणजे विधी पूर्ण होणार नाही, लग्न कॅन्सल होईल. माझी वेदा आणि अथर्व त्या मायाच्या तावडीतून सुटतील. बडी, तो बॉल उचल आणि त्या साडीवर नेऊन टाक. कळलं ना तुला मी काय सांगते ते? करशील माझ्यासाठी एवढं? गुड बॉय. काय आहे त्याच्या तोंडात? बॉल चिखलाचा.
काय केलं तू हे